आंदोलक मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यारोप असलंय। जरांगेंनी अंतरवाली सराटीतून 7व्यांदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। जरांगेंचं हे उपोषण सरकारला आव्हान देणार असलं तरी उपोषणाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि मनोज जरांगेंमध्ये वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं। नेमकं काय घडलं जाणून घेऊया। ही उपकारी ती म्हणून यांचं साफ होती ही मुळाजाळाशी जे संपायला लागलेत ना हे काँग्रेस संपायला हे असले आहेत। आता काही आंदोलनाला धार काही दिसत नाही पूर्वीसारखी। यांना रांगोळी करून घ्यायची सवय लागलेली। आम्ही चाणक्य बुद्धीने चाललेले कोणत्या टायमाला काय करायचं, कोणत्या टायमाला उठाव घ्यायचा, कोणत्या टायमाला समाजाच्या पदरात काय पाडून द्यायचं। वारंवार आंदोलन करून अर्धवट सोडणं म्हणजे समाजाचं नुकसानही आहे। त्याला नाही कळायचं आंदोलन म्हणजे काय असतं। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी 7व्यांदा उपोषण सुरू केल्या निर्माण झालेला हा वाद। एकीकडे बीड आणि परभणीतल्या घटनेवरनं राजकीय वातावरण तापलेलं असताना मराठा आरक्षणावरनं मनोज जरांगे पाटीलही आक्रमक झाले। जालन्यातल्या अंतरवाली सराटीत जरांगेंनी शनिवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। मराठ्यांशी आणि मराठ्यांच्या मागण्याशी गद्दारी आणि बेमानी मुख्यमंत्री करणार नाही याची खात्री आहे आणि त्याची जाणीव त्यांनी सुद्धा ठेवावी। आमच्या मागण्या तातडीनं मार्गी काढाव्यात कारण हे उपोषणाचं लोण पूर्ण राज्यभर आता पसरणार आहे। जरांगेंनी थेटपणे सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आव्हान देण्याची तयारी केली, पण जरांगेंचं आंदोलन सुरू होताच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी टीकेचे बाण सोडले। आता काही आंदोलनाला धार काही दिसत नाही पूर्वीसारखी आणि वारंवार आंदोलन करून अर्धवट सोडणं म्हणजे समाजाचं नुकसानही आहे। त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला सरकारने कशा पद्धतीनं घ्यायचं ते सरकार ठरवेल। आता वडेट्टीवारांनी बोलल्यानंतर जरांगे तरी कसे शांत राहणार? जरांगेंनीही वडेट्टीवारांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला। आम्हाला पूर्ण देतात, अपमानास्पद बोलतात, मग आमचे लोक धडाधड काम सुरू देतात आणि धनाधन येते। बघ तुला उत्तर मराठी 1-2 दिवसाच्या आत देणार, तुला मराठी दिसणार अंतरवले, तुला उत्तर मिळणार। तुला काय करायचं तू बस ना, मी अर्धवट सोडत तो बस जाऊ तिथून बोलू उपोषणाला काय जमत अमुळ्यात झालाय तुला। जरांगेंच्या उपोषणाच्या सुरुवातीलाच विजय वडेट्टीवारांनी निशाणा साधलाय। त्यामुळे उपोषणाच्या पहिल्या दिवसापासूनच जरांगे विरुद्ध ओबीसी नेते असा संघर्ष सुरू झाल्याचं चित्र आहे। त्यामुळे आता जसं जसं हे उपोषण पुढे सरकतं तसा आरोप प्रत्यारोपांचा सामना आणि आरक्षणाचा लढा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता सरकार जरांगेंचं हे उपोषण कसं हाताळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।